हाय हॅलो नमस्ते श्री स्वामी समर्थ. मी दीपाली. माझ्या फॅमिली ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे. गुड मॉर्निंग. तर इथं ना माझं आज थोडंसं रुटीन चेंज झालेलं आहे. वजन जास्त जास्त वजन असतं त्यांनी काय करतात तेच काही कळत नाही मला. आणि माझं एवढं वजन आहे तर मला एवढं त्रास व्हायला लागले ना काही सांगायला नको. सारखे मी आजार पडते, काही ना काही दुखत असते, काही ना काही हुपत असते. आणि माझ्यापेक्षा जास्त बायकांना असेल ना त्यांना किती त्रास होत असेल ना तर मला आत्ताच असं वाटायला. कारण की माझं एवढं वजन आयुष्यात कधी वाढलेलं नाही. मी लहानाची एवढी मोठी झाली ना कधीच माझं एवढं वजन वाढलं. अचानकच माझं वजन वाढत आहे आणि मला हे दवाखान्यात वगैरे दाखवून घेणार आहे. नंतर ते सगळं रुटीन म्हणजे लिंबू मध पाणी पिल्यानंतर नाही ते श्रद्धाला उठवायला आले तर तिने का उठली नाही. सकाळ सकाळ मस्त अशी आहोनी गाणी लावली होती. मग आता काम करायला मात्र उत्साह येतोय ना का गाणी वगैरे लावल्यानंतर. बाकीच्यांची सगळ्यांची कामाला अर्धी निम्म कामं झाली होती तेव्हा माझी कामं सुरुवात झाली होती. कारण की आज थोडा वेळ लेटनंच उठले होते कारण पाणी आले नव्हतं तिच्यासाठी म्हणून. नंतर सगळे कपडे वगैरे घडी म्हणजे हांतरून वगैरे घडी करून घेतलं. सगळं चटे वगैरे काढून घेऊन फरशी झाडू वगैरे मारायचं. तर माझे कामं ना हे सगळे आंघोळीच्या आधीच करते. झाडू फरशी भांडी वगैरे हे आंघोळीच्या आधी करून घेते ना. आंघोळ झाल्यानंतर ना मला पाण्यामध्ये बसू वाटत नाही. किचकिच मला कपडे वगैरे भिजले ना चिडचिड आल्यासारखं होतं त्यासाठी म्हणून पहिल्यांदा मी सगळी हांतरून वगैरे काढून सगळी पटपट आवरून घ्यायचा प्रयत्न करते. नंतर चहा नाश्ता जेवण मग दिवसभर आपलाच असतोय म्हणून मी ते सगळं आवरून घेते. नंतर ना सगळं झाल्यानंतर आहोनी जाऊन ना मस्त असं कुर्मापुरीचा बेत आणला होता. हे सगळं खाल्ल्यानंतर वजन कसं कमी व्हायचं तुम्ही मला नक्की सांगा. कारण की नको म्हटलं तरी तेलकट मला आणून देतात खायला वगैरे आणि मला पण असं खायला आवडतो. पण आता सध्या मला भीती पण वाटत आहे हे सगळ्या खाण्याच्या बाबतीत. इथं पोहे पण आणले होते ते पण घेतलं आणि 1 प्लेट कुर्मापुरी आणलं होतं. थोडंसं आईचं काम होतं म्हणून आम्ही सगळीजण मिळून बाहेर गेलो होतो. मग बाहेर गेल्यानंतर माझ्याचे 2 बाटली घेतले होते कारण की ऊनच इतकं आहे काय तर गार पिल्याशिवाय तर बाहेर जाऊच वाटत नाही. नंतर आम्ही फॅमिली सगळी गेलो होतो. आमच्या मिरजेचं ट्रॅफिक बघू शकता किती भयंकर आहे. आमच्या सासूबाईनं बिर्याणी घेतले होते. आमच्या सासूबाईकडनं बिर्याणीचं पार्टी होती आज. मस्त असं बिर्याणी घेतलं होतं. बघा एवढं खाल्ल्यानंतर कुणाचं वजन कमी होते ते नक्की तुम्ही सांगा. मस्त दुपारची जेवण बिर्याणी खाल्ली होती. आता संध्याकाळचं जेवणाची भीती आणि जेवण झाल्यानंतर एवढी सुस्ती आली होती ना झोपूनच टाकले होते मी. नंतर माझं मूल ना 15 दिवसानंतर घरी आलेलं होतं. इतकं मला त्याला बघून कसं तर वाटत होतं ना. तो एकदम असं मला वेगळाच दिसत होता. कारण की मूल 15 दिवसानंतर आम्ही बघतोय म्हटल्यावर त्याचा चेहरा थोडंफार वेगळा दिसतो. मग नंतर ना थोडी भांडी होती तेवढी भांडी वगैरे लावून घेतलं. आळस एवढा आली होती ना आळस झटकून घेऊन भांडी वगैरे लावून घेतला. मग सगळं सामान आता स्वयंपाकाची पण तयारी करायची होती. म्हटलं चला पहिल्यांदा तर भाकरी वगैरे बनवून घ्यायचं. भाकरी बनवायच्या आधी मी काय करते टावेल अंथरून घेते कारण की परात फिरत नाही. तरीसुद्धा हे परात आहे ना फिरतच होतं. माझी थोडी शायनिंग काही कमी होत नाही. मी अशी दिसते ना पण एवढी म्हणजे मला हसून खेळून जगायची सवय आहे. एवढं किती पण दुःख वगैरे असलं ना मला हसून खेळून जगायची सवय आहे. नंतर भाकरी वगैरे थापली. मस्त असं भाकरी सगळी ना टम्म असं फुगून भाकरी फुगलेलीच होती. मस्त असं भाकरी वगैरे बडवून घेतला. आता आज काही बेत असणार भाकरी म्हणल्यावर तुम्हाला तर कळलं असं असेल काय बेत असणार भाजीचा. तर मटण घेऊन आलं ते बकऱ्याचं. अजिबात नाही आवडत मला ते बकऱ्याचं मटण. नंतर ना इथं बघू शकता बाजारसुद्धा आणले होते. कोथिंबीर टमॅटो वगैरे. आणि सगळ्यात मुश्किल काम म्हणजे मला मसाला करायचा वाटतो कारण की लसूण सोलारे अद्रक सोलारे खोबरं कापारे हे सगळं झंझट असतो ना. पहिल्यांदा तर तेच काम आवरलं. कुकरला मटण मस्त असं शिजलं होतं. 2-3 शिट्ट्यामध्ये छान वाटलं होतं. नंतर मी छान असं मटणाला फोडणी वगैरे दिली. इथं बघू शकता मटण कसलं भारी शिजलं होतं. हे कुकर आणल्यापासून मला लय फायदा होतो डाळीसाठी मटणसाठी भातासाठी. तर इतकं छान माझं गॅसचं बचत होतं ना आता काय सांगलं. पहिला माझी गॅस भरपूर असं वाया जायचा. आत्ता नाही. आता पटके चट असं माझं काम होऊन चालले. नंतर सगळं काम झाल्यानंतर ना इथं मुलांची धिंगाणा बघू शकता कसं बाहेर बसून. सुट्टी लागल्यापासून ह्यांची तर चैनीच चालू आहे आता. अशीच ह्यांचं काम चालू आहे. नंतर आतमध्ये आले आणि इथं ना चिकन आणलं होतं मुलांसाठी. ते सुद्धा मला फोडणी द्यायचं होतं. बघा आमच्या घरात एक भाजी नाही बनत 2-2 3-3 भाजी बनतात. मला आणि परत चिकन वगैरे पण आणलं होतं आणि त्याची पण थोडीशी मसाला मी मटणाच्या मसाल्यामध्येच थोडं काढून ठेवलं होतं. नंतर ते सेम टू सेम असंच फोडणी वगैरे दिला. छान असं थोडंसं चिकन मसाला वगैरे घालून ते दुसरीकडे फोडणी वगैरे दिलं. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल ना लाईक सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. आणि पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू आणि छोटंसं कमेंट पण करू शकता. चला बाय.